चला सामन्याला पण सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. चला सामन्याकडे बोलूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवस श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित आमदार चषक 2025. आदरणीय स्पर्धेचे आयोजक शिल्पकार संतोष शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि त्यांच्या समवेत दीपक शेठ पाटील आणि संपूर्णतः श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित ही स्पर्धेचा शुभारंभ होतोय. पहिला सामना कैलासवासी आरती भाग्यवंत जन्मान करंजाडे यांनी टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. चैतन्येश्वर खुटारी टीमला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फर्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे किरण, त्याच्या साथीला आहे तो मयूर मात्रे. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल कव्हर्स मधून काढलाय. काय दमदार सुरुवात केले शेवटच्या दिवसाची आमदार चषकाची. दिशेने हा फटका खेचला किरण मात्रे. 4 षटकांचा सामना आहे. सुपर 8च्या लढती आहेत. सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर अशीच बेधडक फलंदाजी करावी लागणार आहे चैतन्येश्वर खुटारी टीमला. यॉर्क बॉल मिड विकेटला. फिल्डर फेक चुकीची झाले. चान्स बनला होता, रनआउटची संधी होती, परंतु शॉट मिड विकेटला असलेल्या फिल्डरने तिथे मात्र चुकी केली. सनी होता त्या ठिकाणी. सहजरित्या हातात चेंडू फेकला असता, कारण क्लोज होते 30R सर्कलमध्ये. अंडरआर्म जरी थ्रो झाला असता तरी सुद्धा फलंदाज बाद होण्याचे चान्सेस होते. मयूर ऑन स्ट्राईक. धावसंख्या 5. 4 ओव्हरची मॅच आहे. आमदार चषक 2025. एक नेत्रदीपक सोहळा बीट करतोय बॅटरला. पहिला चेंडू ओव्हरपिच होता, त्यानंतर यॉर्क बॉल. आता थोडा लेंथ बॉल टाकला. स्ट्रायकिंग एंडला तो मयूर. एक दैदिप्यमान क्रिकेटचा हा सोहळा आमदार चषकाचा. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आज सुपर 8च्या लढती आहेत. नामवंत संघ जे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले त्यांचा खेळ आज तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेतले. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. शर्यत लागले. शेवटी शर्यत जिंकली चेंडूनं. बॉल सीमारेषा पार. चौकार. पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे की वेस्टाईट साठी नो बॉल आहे की नाही हे तपासलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय. लगेचच कॉल केला पंचांनी. त्यांना डाऊट होतं. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की इट्स अ लीगल बॉल. 2 चौकार आले त्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे आणि यापेक्षा सुरुवात काय असू शकते. टॉस जिंकला कैलासवासी आरती भाग्यवंत जनमान करंजाडे टीमने. सुरुवात त्यांना चांगली करायची होती, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये जय चव्हाणच्या विरोधात 2 चौकार आलेत. त्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणि या चेंडूवरती बॅटची कडा घेतली. थर्डमॅनला चौकार आला. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय संतोष शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांचे ते आगमन होते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. हे मॅच 10:30 नंतर चालू झाली, परंतु ठीक 8:30 पावणे 9 वाजल्यापासून इथे सगळेजण वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत होते. हा त्यांचा जनसंपर्क आहे. त्यांनी केलेलं हे समाजातलं काम आहे. त्यासाठी हे सगळेजण इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचा मी मनपूर्वक संतोष शेठ पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या 9. वेगवान चेंडू. पुन्हा शॉट मिड विकेटला. यावेळी चुकी केली नाही. नशिबाची साथ पहा फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला नक्कीच मजा येईल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय शॉट मिड विकेटला. पहिल्यांदा असंच घडलं होतं. यावेळी परफेक्टली थ्रो केला विकेट किपरच्या हातामध्ये. हातातून चेंडू निसटला आणि स्टंप वरती लागला. असं नशीब कोणाचंच नसावं. डीजे.
माननीय यशस ट्रान्सपोर्टचे ओनर संदीप शेट्ट म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आजचा दिवस खास आहे महागुरु आणि आजच्या दिवसामध्ये पाहुण्यांचं आगमन इथे होते. संतोष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच ग्रामपंचायत तलोजे मजकूर आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची स्पर्धा आमदार चषक 2025. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे, बॉल जाईल एंट्री गेट मधून सीमारेषा पार, चौकार. आरती भाग्यवंत 11 जनमान करंजाडे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते विनायक पोपट यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. संतोष दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरची धमाकेदार सुरुवात चैतन्येश्वर खुटारी टीम कडून. सन्माननीय संतोष पाटील साहेबांचा आज वाढदिवस. दीपक शेठ पाटील यांचं देखील मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. गोल्ड मॅन म्हणून पहिल्याच दिवशी त्यांचा उल्लेख ज्या अर्थातच पाहुणे उपस्थित झाले होते पहिल्या दिवसामध्ये. आणि खरोखरच संतोष पाटील यांच्या समवेत समाजसेवेचा वसा त्यांनी देखील हाती घेतलाय. म्हणूनच मी सुरुवातीला उल्लेख केला, मॅच जरी 10:30 पावणे 11ला चालू झाली असेल तरी सुद्धा सकाळी 8:30 पावणे 9 वाजल्यापासून इथे सर्वांची रीग लागलेली आहे. सगळेजण इथे उपस्थित होत आहेत दादांना शुभेच्छा देण्यासाठी. हे त्यांचं काम आहे, समाजातलं हे त्यांचं काम आहे. आज संपूर्ण दिवसभर हे सगळे भेटायला येतील. या आपण जाऊया महागुरूंकडे. पाठीमागे बघा जे प्रेक्षक बसलेले आहेत त्याच्या पाठीमागे एक 2 व्हीलर्स आहे. ग्लास पूर्णतः आमच्या मैदानाकडे बघा ते केंद्रित झालेले आहे. कृपया लगेचच आपण ती गाडी बाजूला घ्यायची. 2 व्हीलर्स गाडी बघा प्रेक्षक बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागची गाडी आहे. समोरच्या 2 व्हीलरचा जो आरसा आहे तो कृपया करून जर वळवा म्हणजे टेन्शन येणार नाही. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्या ते 13. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. लॉंग ऑनचा फिल्डर थोडा दूर आहे. स्टंपच्या मागेचा चेंडू पडला. दुसरी धाव चोरण्याचे काय थ्रो केलाय. मला असं वाटतंय स्टंप तलोजे मजकूर मध्ये होते. एवढ्या वेगाने त्याने मात्र थ्रो केला. स्टंप तर बाजूलाच होते. सन्माननीय निर्दोषजी केणी साहेब तुम्ही स्क्रीनवरती पाहतायत, आनंद घेताय त्या क्रीडा स्पर्धेचा. त्यांचंही सहर्ष स्वागत. धाव संख्या 15, 15 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर साठी गोलंदाजीला आलाय तो भावेश दमडे. पहिला सामना सुपर 8चा. मयूर मात्र बाद झाला. विकी सध्या मैदानात आहे. हाय ऍक्शन बाउन्स घेतला, हुक केलाय, बॉल जाईल सीमारेषा पार. फाईन लेगला चौकार. सरपंच संतोष पाटील क्या बात आहे. पुन्हा एकदा संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. चौकार आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला 19 वरती 19. रिदमिक ऍक्शन आहे. हा कव्हर्सला फटका खेचला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एकच धाव जोडली जाईल. प्राप्ती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती तुम्ही स्पर्धा पाहताय. फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं की व्यासपीठ 10, 10:30 वाजता संपूर्णतः भरलेला आपण पाहतोय. सध्या आपल्या स्क्रीनवरती संतोष शेठ पाटील तिथे उपस्थित आहेत. दीपक शेठ पाटील उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांची खातरदारी करतायत. पाहुणे हे आपले प्रश्नच येत नाही की आपलं अतिथी देवो भव. आपल्या संस्कृतीनुसार पाहुण्यांना आपण देव मानतो आणि त्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. धाव संख्या 20.
स्विचिटचा फटका, शॉर्ट तडम्यांच्या डोक्यावरून बॉल चालला आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आणखी मिळतील 4 धावा, चौकार. ओक पा किती आहे, दमदार आमदार. आणि या दमदार आमदार चषकामध्ये दमदार आणि धडाकेबाज सुरुवात करून दिले ती चैतन्येश्वर खुटारी टीमने. विकी आणि त्याच्या साथीला आहे तो किरण. किरणच्या बॅटमधून 2 चौकार, विकीच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या 24 आहे. भावेश दमडे देखील या सेकंड ओव्हर मध्ये महागडा ठरलाय. आडव्या बॅटने बॉल पाठवलाय फाईन लेगला. आमदार चषकाचा दमदार धमाका षटकार. दमदार बॅटिंग राहिले या पट्ट्याची. अर्थातच विकी मात्रेची मागच्या मॅच मध्ये 15 बॉल 46 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली होती. सुपर 8 ची पहिलीच लढत चैतन्येश्वर खुटारी विरोधात कैलासवासी आरती भागवंत सन्मान करंजाडे. टॉस जिंकला करंजाडे. टीमने आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. त्यांना वाटलं की आपण दबाव टाकू, धावसंख्या कमी ठेवू, परंतु या विपरीतच घडलंय. मागच्या या दोनही षटकादरम्यान अद्यापही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या तब्बल 30 आहे. एक गडी बाद झाला. अर्थातच मयूर मात्रे त्याने देखील एक चौकार मारला होता. सध्याच्या घडीला विकी मात्रेचा तडाखा सोसावा लागतोय तो करंजाडे टीमला. फायनल डे एक दमदार क्रीडा स्पर्धा. आदरणीय संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील साहेबांची स्पर्धा. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित आमदार चषक. आडव्या बॅटने बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे परंतु काहीच करू शकणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. हो चषक आमचा साऱ्यांना ठाव, चर्चाही होते गावोगाव. चषक भारी कलाही न्यारी बघाया जमलत अनेक. हो चषक भारी कलाई न्यारी बघाया जमल्यात अनेक. नावात दम हाय एकच आपला आमदार चषक. तर संतो दादांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरिता जगदीश भोईर, महेंद्र पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील, श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धन्यवाद महागुरु असल्यानंतर कोणतीच चिंता नाही. पाहुण्यांचं स्वागत असू दे. खरं तर समालोचन करणं अगदी सोपं काम आहे तसं म्हणायला गेलं तर, परंतु त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राहून पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुणे आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करणं, पटकन कोणाचं नाव सुटू नये ही देखील काळजी घ्यावी लागते. आणि त्यांचं संपूर्ण लेखाजोखा म्हणजे मला असं वाटतं की पनवेल आणि उरण दोन्ही तालुक्यातील सर्वांचे आधार कार्ड महागुरूंकडे जमा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 34. काय फटकेबाजी चालू आहे पहा. चैतन्येश्वर खुटारी टीम कडून आणखी एक षटकार येतो आणि आदापा अंपायरची षटकार. माणूस हाय दमदार एक नंबर दीपक पाटील समाजसेवक. हाय दमदार एक नंबर दीपक पाटील समाजसेवक. नावात दम हाय एकच आपला आमदार चषक. क्या बात आहे. दीपक शेठ पाटील सातत्याने या स्पर्धेकडे पाहतायत. काही कुठे कमी तर पडत नाहीये ना. पाहुण्यांचा आदरातिथ्य असेल, खेळाडूंसाठी सगळी सोय असेल, कारण ही स्पर्धा ज्या पद्धतीनं नावारूपाला आलेली आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट, मगाशी महागुरूंनी उल्लेख केला की रायगड ठाणे या ग्रामीण क्रिकेटमधील एक असामान्य स्पर्धा. अर्थातच आमदार चषक 2025. आणि पहिल्याच मॅच मध्ये काय बॅटिंग सध्या चालू आहे. चैतन्येश्वर खुटारी टीम कडून तब्बल धावा कुठल्या गेल्या 40. तिसरं षटक लोकेश भगतचं देखील भव्य स्वागत केलंय फलंदाज किरण मात्रेने. दोन्ही मात्रे बंधू तुटून पडलेत मैदानात. बॅटचा स्पीड, बॅटचा स्विंग आणि ऑन साइडच टार्गेट केली जाते. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, अर्थातच या स्टेजच्या समोर चेंडू फील्ड करण्यात आला. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा. एक दमदार आयोजन तुम्ही पाहताय. आदरणीय संतोष शेठ पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व समाजातील विविध अंगातील, म्हणजे समाजामध्ये विविध अंग आहेत
आणि त्या अंगातील सगळेजण इथे उपस्थित होत आहेत मान्यवर, त्याचे सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 41 धावसंख्या, 1 विकेट. 18 वरती खेळतोय विकी आणि किरण त्याच्या साथीला 19 वर. पुन्हा एकदा मिड विकेट. ते क्षेत्र निवडले फलंदाजांनी. मिड विकेट, फाईन लेग, स्क्वेअर लेग. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये, थ्रो झाला, चुका केल्यात आज फिल्डिंग मध्ये करंजाडे टीमने. त्याचं भुगतान त्यांना भोगावं लागतंय. 2 धावा इथे जोडल्या गेल्या. संतोष शेठ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महागुरु त्यांचा उल्लेख नक्कीच करतील. सध्या मॅच चालू आहे. आज तारांबळ थोडी उडणार आहे महागुरूंची देखील, कारण मॅचही चालू आहे. आज सुपर 8 आहे. 43 धावा, 43. फुल टॉस बॉल, कॅच घेतली जाते. फलंदाज होईल बाद. धावसंख्या 43. बोला जय श्रीराम. तत्पर एक विशेष निवेदन आहे. प्रेक्षकांसाठी एक स्वर्ण संधी आहे. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे लकी ड्रॉ, आता खऱ्या अर्थाने लकी ड्रॉला दीपक शेठ पाटील समाजसेवक यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. आणि लकी ड्रॉ विजेता जो प्रेक्षक ठरणार आहे त्याच्यासाठी जय भवानी मोबाईल शॉपचे एक स्मार्टफोन देऊन त्याचा मात्र विजेता, लकी ड्रॉचा जो विजेता ठरणार आहे त्याचा गौरव संध्याकाळच्या सत्रामध्ये केला जाणार आहे. किती छान दृश्य आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, धडाकेबाज आमदार, ज्यांनी विजयाची चौकार मारला अशा आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांची स्पर्धा आमदार चषक. चांगली गोलंदाजी कमबॅक केले लोकेश भगतने. या ओव्हरमध्ये धावांचा ओघ थोडा थांबलाय. भले पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला असेल तरी सुद्धा त्यानंतरच्या चेंडूवरती कमबॅक करण्याचं काम लोकेश भगतनं केलं आणि करंजाडे टीमला धावा थांबवणं आता फार गरजेचं आहे. 43 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दरम्यान हा फटका होता. हातातून चेंडू निसटला. फिल्डिंग मध्ये वारंवार चुका होत आहेत करंजाडे टीम या लेवलला. आणि थ्रो पहा, फेकाफेकी सध्या मैदानात. 2 धावा. 2 धावेने 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 15ची सरासरी आहे. धावसंख्या 45. 45 लॉस ऑफ 2 विकेट. तर यानंतरची लढत असेल बघा. जितवाई 11 जिते विपक्ष जय दुर्गा रोंजण क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. या जिते विपक्ष रोंजण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. चला, पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा. स्वर्गीय नानाशेठ घर स्मृती चषक पडाचे एक दमदार ऑर्गनायझर विलासदादा, आपण इथे क्रिकेटचा आनंद घेता, परंतु आमचे ऑर्गनायझर यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेला आहे. विलासदादा या व्यासपीठावर. आणि सन्माननीय पिसारवे कनक 11चे पुरस्कर्ते आणि एकेकालचे नामांकित क्रिकेटर, युवा उद्योजक राजेश शेठ महादेव पिसारवे यांचं आगमन इथे झालेलं आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील, समाजसेवक दीपक शेठ पाटील आणि आमच्या सर्व कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत आहे. राजेश शेठ आणि विलासदादा व्यासपीठावर यावं आपण. नेक्स्ट मॅच जितुआई कृतान 11 जिते, अर्थातच पेन तालुक्यातील संघ आणि हाकेच्या अंतरावरती गाव असलेलं जय दुर्गा रोहिंजन बी, या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. तिसरा सामना असेल हिनया 11 गावदेवी कानपोली विरोधात मोहित 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आणि चौथा सामना हाय व्होल्टेज ड्रामा या स्पर्धेत तुम्हाला आज पाहायला मिळेल. देवांश 11 जीवदानी बामण डोंगरी विरोधात प्रियल 11 जय बजरंग गोरसई बी. हा शेवटचा सुपर 8चा सामना असेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 45 धावसंख्या धावफलकावर. आमचं समालोचन कक्ष, त्याचबरोबर संगीत कक्ष, ही सगळी टीम आहे, लाईव्हची टीम आहे. ऋषभ मंडप डेकोरेटर्सने हे सगळं हा शामियाना उभारलाय. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय समालोचन कक्षातून. आज आमच्या समवेत महागुरु महादेव गडगे, त्याचबरोबर रॉकस्टार प्रवीण गायकर देखील जोडले जातील याच समालोचन कक्षातून. सहर्ष स्वागत सर्वांचं.
फुलटॉस बॉल कव्हरच्या वरतून फटका खेळायचा होता. एंट्री गेट जवळ क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा कॅज्युअल अप्रोच फेक झाले आणि 2 धाबा इथे चोरल्यात. फार रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिले दोन्ही बॅटरची. तर व्यासपीठावर आता जिथे ज्यांचं आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पाबडीचापाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जगदीश शेठ घरत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. जगदीश शेठ मनपूर्वक आपले स्वागत आहे. चला वेस्ट साइड सिटी इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच तपासतील. दमदार क्रीडा स्पर्धा आमदार चषक श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित ही स्पर्धा गेल्या वर्षी फॉर्च्यूनचं शोरूम आपण या मैदानात पाहिलं होतं. फॉर्च्युनरचं यंदाच्या वर्षी थार कदाचित आज अवतरतील या क्रीडांगणावर. बघा लकी ड्रॉला खऱ्या अर्थाने ते शुभारंभ केला जात आहे. सोमने सर इथे लकी ड्रॉचा शुभारंभ केला जात आहे खऱ्या अर्थाने. आज की ज्ञानदेव रचिलासे पाया तुका झालासी कलस. पाया आता रचला जाईल सुरुवातीला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कलस. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इट्स अ फेअर बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू गमावलाय हे लक्षात असू द्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि पाच तिथे शुभारंभ होतोय लकी ड्रॉचा. 47 धाबा. चौथं षटक सागर मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. सुपर 8च्या लढती तुम्ही अनुभवताय. पहिला सामना चैतन्येश्वर खुटारी विरोधात करंजाडे. 47 लास्ट ओव्हर आहे. फाईन लेग स्क्वेअर लेग याच दरम्यान धाबा आलेले आहेत. आणखी बॉल चालला एक सीमारेषा पार चौकार. मात्रे किरण मात्रे काय किरण मात्रे सध्या खेळतोय मैदानात. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चांगली फिल्डिंग केले. खरं तर हा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या 2 खेळाडूंच्या दरम्यान खेळायचा होता. फक्त एकच धाव. धावा रोखायचे करंजाडे टीमला. धाव संख्या ती 52. 52. शेवटचं षटक सध्या मैदानात चालू आहे. हा पिच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला. षटकार फलंदाज विशालच्या बॅटमधून. टीम कडून चौकार षटकार षटकार चौकार त्यांना 7 देखील मिळाले. करंजाडे टीमने फिल्डिंग मध्ये वारंवार चुका केल्यात पहिल्याच ओव्हर पासून आणि त्याचंच भुगतान त्यांना इथे भोगावं लागते. तब्बल धावा आहेत त्या 58. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2च विकेट गेल्यात. विशालच्या बॅट मधून षटकार आलाय. लोअर फुलटॉस बॉल लॉंगांच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी विशाल पलटत होता परंतु थांबवलं ते किरणने देखील या इनिंग मध्ये 3 चौकार मारलेत. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. विकी मात्रेचा तडाखा सोसावा लागला तो करंजाडे टीमला. लास्ट बॉल आहे. तब्बल धावा झाल्यात 59. पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार या लास्ट बॉलवर. क्लीन बोल्ड शेवटच्या चेंडूवरती सागर मात्रेने घेतले ते विकेट. फलंदाज होईल बाद. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धाव संख्या 59. 60 धाव संख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. कैलासवासी आरती भाग्यवंत जनमान करंजाडे संघाच्या विरोधात चैतन्येश्वर खुटारी टीम कडून 4 ओव्हर 60 धाव संख्येचं लक्ष. आहे चषक आमचा साऱ्यांना ठाव तलोजे मजकूर आमचं गाव. तर नाणेफेकीसाठी इथे बघा कृतन 11 जितवाई जिते विपक्ष जयदुर्गा रोंजण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. करंजाडे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व कुंडेवाल आदरणीय श्री रुपेश शेठ भोयर, गजानन शेठ इनामपुरी, त्याचबरोबर संतोष शेठ घरत निश्चित स्वरूपात त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले सरचे स्वागत आहे. भाई पेठ भाई दादा मनपूर्वक तुमचंही सरचे स्वागत आहे.
रुपेश शेठ भोईर कुंडेवाल, गजानन शेठ इनामपुरी, संतोष शेठ घरत आणि भाईदादा सन्माननीय एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बबन पाटील उपस्थित आहेत. संतोषदादांना आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा अभिष्ट चिंतन करण्याकरिता मी संतोषदादा पाटील आणि दीपक शेठ पाटील समाजसेवक यांच्या वतीने आपले इथे स्वागत करत आहे. चला नाणेफेकीसाठी या दोन्ही क्रिकेट संघ कृतान 11 खऱ्या अर्थाने कृतान 11 जितवाई जिते विपक्ष जयदुर्गा रोंदन या संघाने एक नाणेफेक इथे केली जाणार आहे. नाणेफेक संपन्न होईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला आमच्या महिला वर्ग इथं आलेला बघा. स्वागत कक्ष तुमचंही स्वागत आहे. 50% आरक्षणाचा लाभ महिला वर्ग स्वागत आहे तुमचं. चला नाणेफेकीसाठी जगदीश घरत साहेब या पण आपला मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांना त्यांच्या सौभाग्यवतीनं पापडीचा पाडा ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. जगदीश शेठ स्वागत आहे आमचे. त्यानंतर विलास शेठ घरत यांना मी पाहतो माजी सरपंच पापडीचा पाडा. नानाशेठ स्मृती चषक जी स्पर्धा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये जिची चर्चा झाली. दमदार स्पर्धेचे ऑर्गनायझर विलास शेठ या पण आपलाही सन्मान इथे केला जाणार आहे. आज खऱ्या अर्थाने संतोषदादा पाटील प्रेक्षकांची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करू. सामना सुरू असताना यदा कदाचित आम्हाला ऑर्गनायझर कमिटीने ते दर्शवलेलं आहे संतोषदादा पाटील आणि दीपकदादाने की सत्कार जर खऱ्या अर्थाने सामनासुद्धा सुरू असताना यदा कदाचित करावं लागणार आहे. कारण इथे आज जवळजवळ अनेक दिग्गज नेतृत्वांचं आगमन इथे होणार आहे. त्याबद्दल प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. आज वाढदिवस आहे संतोषदादांचं आणि त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीकृष्ण क्रिकेट संघ आमच्या तळोजा मजकूर यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. यापूर्वी आवाज आपण समीर सोमने सरांचा ऐकलं. आता रॉकस्टार प्रवीण गायकर बाकडी यांच्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी संतोषदादांना वाढदिवसानिमित्ताने इथे शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन सोहळा मात्र इथे त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून संपन्न होत आहे. व्यासपीठावर आम्ही मुरलीधर शेठ म्हात्रे साहेब खुटारी यांना पाहतो. गोमाशेठ म्हात्रे साहेब खुटारी कारण वल्लभ गावामध्ये भोलाशेठ पाटील माजी सरपंच त्यांच्या संकल्पनेतून जी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते तिथे गोमाशेठ म्हात्रे यांचा खूप मोठा हातभार असतो. त्यांच्या समवेत SS एंटरप्राइजेस संदीप शेठ यांना मी खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत करू. त्यानंतर सूर्यकांत आपले स्वागत. या संगणक या करंजाडे रोंजड कृताल 11 जितवाई जिते आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जयदुर्गा रोंजड. नाणेफेक इथे संपन्न होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर रुपेश दादा भोईर कुंडेवाल रुपेश दादा या पण कुंडेवाल जावई परिवार रुपेश शेठ भोईर कुंडेवाल यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. तलोजा मजकूर गावातील ते जावई परिवार आहेत आणि आज संतोषदादांना खऱ्या अर्थाने बघा त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता इथे उपस्थित राहिलेले आहेत. प्रथमतः जावई परिवाराचं मनपूर्वक स्वागत आणि रुपेश आपणास आमची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करावी. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. फक्त डिसिजन कृतानेची स्वरूपात नाणेफेकीचा कौल जयदुर्गा रोंजड फक्त निर्णय. थोडं डिसिजन पेंडिंग ठेवतो. 1-2 प्लेयर यायचे आमच्या. थँक्यू सो मच. चला सामन्याकडे बोलूया. रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु. धन्यवाद समीर सोमने सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गंधाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज तुम्ही पाहताय मेगा फायनलचा दिवस आणि पहिलाच मॅच धमाकेदार तुम्हाला पाहायला मिळेल. चलिए सभी दर्शकों का स्वागत करेंगे. ये लीजिए हमारे अंपायर की एक्शन. बेहतरीन अंपायर है. कल ही मेरे ख्याल से ये बड़ी टूर्नामेंट आउट ऑफ महाराष्ट्र से बहुत बड़ी टूर्नामेंट संपन्न करके आ चुके हैं और क्या दमदार अंपायर की भूमिका. सभी क्रिकेट दर्शकों का स्वागत करेंगे आमदार ट्रॉफी में. तर इथे सन्मान्य रुपेश शेठ भोईर साहेब कुंडेवाल जावई परिवार आहेत. संतोष शेठ पाटील आणि दीपक दादांच्या परिवारातील त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
चलिए इस बार शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी के सामने से गेंद को निकाला। आउटफील्ड फास्ट जरूर है, पावर प्ले का फायदा है उसका जरूर मिलेगा। तब तक 2 रन पूरे खिलाड़ी कवर के लिए आए, गेंद को रोके। तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर 2 रन लेने का। जीत के लिए लक्ष्य है टोटल मेरे ख्याल से 60 रनों के, यानी कि प्रति ओवर 15 रन यहां पर बनाने पड़ेंगे। प्राप्ति लाइव इनके ओर से ये लाइव टेलीकास्ट किया जा रहा है और हमारे उनकी नई खरीदी कैमरामैन देख सकते हैं खड़े होकर ये कैमरा वर्क करते हुए। बिल्ला आपका स्वागत है। कमाल की यहां पर ऑपरेटिंग नजर आती हुई और साथ ही साथ आमदार ट्रॉफी A1 जोड़ी हमारे संतोष शेठ पाटिल साहब और दीपक शेठ पाटिल साहब, इनका दमदार आयोजन। इसी के साथ पहली विकेट यहां पर मैदान से बाहर जाती हुई स्वर्गीय आरती भाग्यवन जय हनुमान करंजड़ 11 टीम के लोकेश बैक टू द पवेलियन। छत्रपती शिवबा माझा, जिथे परस्त्रीचा अपमान केला जातो तिथे रामायण आणि महाभारत घडतं आणि जिथे परस्त्रीला माते समान दर्जा दिला तिथे माझा हा शिवरायांचा हा महाराष्ट्र राज्य घडला। कारण आज तुम्ही पाहताय महाराष्ट्र रायगड जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील तलोजे मजकूर आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर यांनी पाहिलेले हे स्वप्न आज सत्यात साकारत असताना, कारण आपण पाहिलात की दीपक शेठ पाटील नुसतं गोल्डन मॅन नाहीये, दीपक शेठ पाटलांची समाजसेवा तितकीच दमदार आहे मित्रांनो। कारण आदिवासी लोकांची खऱ्या अर्थानं कोविड काळामध्ये दिवाळी दसरा करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गोल्डन मॅन तुम्ही दीपक शेठ पाटील यांना पाहताय। आणि माजी सरपंच ज्यांनी कार्याचा वसा हाती घेतलाय आणि आजही ज्यांना प्रेमानं नेहमीच आपण संतोष शेठ जे भावी नगरसेवक तथा माजी सरपंच आणि जनतेचं प्रेम त्यांच्यावरती राहिलं आणि आज त्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या तमाम माझ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि आमच्या या तमाम लाडक्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा संतोष शेठ पाटील साहेब आणि दीपक शेठ पाटील आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। विकेट मैदान से बाहर, लक्ष्य है 60 रनों का और उसी लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत काफी जबरदस्त चैतन्यशूर 11 खुटारी टीम के गेंदबाज आरंभिक आप देख सकते हैं किरण के ओर से बल्ले तैयार और शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, जरूर हल्के हाथों से पुश कर खुश रहो ऐसा कुछ करना चाहते थे लेकिन सीधी गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। आज बर्थडे है हमारे बिल्कुल संतोष शेठ पाड़ी साहब का और चारों तरफ से यहाँ पर दर्शक ही दर्शक और सभी उनके दोस्त परिवार आज मात्र उनको शुभकामना देने के लिए जरूर आएंगे। आज मैच के साथ साथ ऐसा लग रहा है कि हालत होने वाली है इस तलोजे मस्कुर में। बड़ा शॉट खेला हॅरीसाठी तितकाच चांगला धावला देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहतो। पाणी परला बांधण भरला असे भरपूर धावला सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलंय। बढ़िया हिट, जरूरत थी बड़े शॉट की और इस बैटिंग कोबरा आहे ना निश्चित स्वरूपात आज सर्वांचं मनोरंजन हरीच्या माध्यमातून इथे केलं जाणार आहे आणि हरीला आज स्पेशलिस्ट त्यासाठीच खऱ्या अर्थाने फाइनल डे साठी खऱ्या अर्थाने इन्वाइट करण्यात आलं। तो चलिए इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है फिलहाल 1 विकेट के नुकसान के ऊपर अभी तक 13 रन, जीतने के लिए 60 रनों का लक्ष्य है, यानी कि आने वाली गेंदें होगी अब 18 और चाहिए 47 रनों की यहाँ पर आवश्यकता है। दो ताकतवर टीमें इस मैदान के ऊपर खेल रही है, कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है महागुरु, ये बहुत बड़ा मुकाबला है। दीपक शेठ उनके बारे में हमने चर्चा की थी की अंगावरती सोनं आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहाल की ते श्रीमंत आहेत परंतु मनाने तितके श्रीमंत आहेत। मगाशी उल्लेख केला की आदिवासी पाड्यातील खऱ्या त्यांना कोविड काळामध्ये ज्यांची दसरा दिवाळी जोरात केली असेल तर ते दीपक शेठ असतील। त्यांना टी शर्ट पासून ट्रॅक पासून
शूज पासून बॅट पासून अगं सर्व काही ज्यांनी दिलं ते दीपक शेठ पाटील तितके मनाने देखील श्रीमंत. आणि आज तमाम जनतेपर्यंत ज्यांनी समाजाचा वसा हाती घेतला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये रुजू असणारे व्यक्तिमत्व पाहू शकाल, ज्यांचा आज वाढदिवस ते संतोष शेठ पाटील शक्तीपीठ शक्ती केंद्र प्रमुख तलोजे मजकूर यांचा आज वाढदिवस आपण पाहत आहे. मागुरू इतकंच नाहीये, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी स्मार्टफोन देखील दिला जाईल. 2 बाईक या स्पर्धेमध्ये 32 संघ स्पोर्ट्स सायकल आणि 2011चा वर्ल्ड कप हिंदुस्थान भारतीय संघाने जिंकला ना, तशा ट्रॉफ्या ही कृती तुम्ही मैदानावरती आमच्या या व्यासपीठाकडे बरोबर पाहताय. 18 गेंदे 47 रनों की जरूरत है, बॉलर होंगे तैयार. तो दीपक शेठ पाटिल हमारे सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डन मैन, बहुत ही यहाँ पर उम्दा व्यक्तिमत्व है और हमेशा उनका योगदान रहता है. और कमेंटेटर हो अंपायर हो उनके लिए हमेशा दमदार योगदान रहता है. तो यहाँ पर मिलेंगे 1 रन वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर है 14 रन. मैच में मजा आएगा, फिलहाल रन रेट अच्छा है. और इस बार भी हाफ ट्रैकर की बॉल ऑफ स्टाइल से काफी बाहर जाती हुई, वाइड बॉल का इशारा अंपायर का, वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई और इसी 1 रनों की मदद से यहां पर कैलाशवासी आरती भाग्यवंत जय हनुमान करंजाड़े 11 टीम का स्कोर है फिलहाल 15 रन. साई राजे वेलकम, हिंदी इंग्लिश और मराठी के बेहतरीन कमेंट्री के तौर पर जाने जाते हैं. देखिए जिस तरीके से हम कहते हैं ना कि जब आपके सामने कोई भी दिक्कतें नजर आती है तो निश्चित तौर पर कहीं ना कहीं वो दिक्कतें दूर करते हुए आपके टीम के लिए एक बढ़िया खेल खेलना जरूरी होता है. बोलो तैयार. इस बार भी लाइन चेक करेंगे अंपायर. तीसरा वाइड आता हुआ. ये डुंगरेपाड़ा के मैदान के ऊपर हमने देखा था कि दिवा गांव के सुप्रसिद्ध उद्योजक भरत शेठ पाटिल इनकी ओर से लगातार 3 वाइड गेंदे कोई फेंकता है ना, उसके लिए 3000 का इनाम था वहां पर. लेकिन ये लीजिए यहाँ पर 3 वाइड गेंदबाज फेंकते हुए आकाश मात्रे. ये लेन खराब है, थोड़ा सा परखना होगा. माना कि आपके ऊपर दबाव जरूर है, जो रिक्वायर्ड रन रेट है प्रति ओवर 15 का, अब थोड़ा सा यहाँ पर आगे होता हुआ, यानी कि 3 वाइड के साथ स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. 18 गेंदे 44, 44 रनों की जरूरत है. इस बार अच्छी लाइन पकड़ते हुए. देखिए जब कदम थक जाते हैं ना तो हौसला साथ जरूर देता है, और जब सब मुंह फेर लेते हैं तो खुदा कोई ना कोई जरूर भेजता है. और ये देखेंगे यहां पर कौन सा खिलाड़ी भेजेंगे, गेंदबाजी के लिए या बल्लेबाजी के लिए. बल्ले का बाहरी किनारा लगा, और आमदार चषक का शानदार चौका. क्या बात है, आप देख सकते हैं दीपक शेठ पाटील यांचं संगीत, समाजसेवक की मित्रांनो, प्रत्येकाच्या मनामनात रुजू असणारे हे व्यक्तिमत्व, कारण जनतेच्या पोचणं खूप महत्वाचं असतं. आणि गोरगरिबांचे दाता म्हणून त्यांना आम्ही सातत्याने संबोधतो की कुठल्याही संकट काळात तुम्ही त्यांना कधी हाक मारा आणि तुमच्या सेवेसाठी तत्पर असतील. असे गोल्डन मॅन दीपक शेठ आणि संतोष शेठ पाटील ही एवन जोडी, काका पुतण्याची जोडी. आणि पाहिलेलं स्वप्न श्री कृष्ण क्रिकेट संघ तलोजे मजकूर की एक मेला पिक्चर देखा होगा, 2000 में फिल्म रिलीज हुआ था. तब डाकू गुज्जर के लिए डायलॉग बनाया गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाया इन लोमड़ियों ने. तब वहां पर डाकू गुज्जर ने आवाज दी थी, मेला मेला लगाएंगे वो लोग. आणि आज तलोजा मजकूर मध्ये हा क्रिकेटचा कुंभ मेला तुम्ही पाहताय. कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, लेकिन ये टेनिस क्रिकेट का खेल है, यहाँ रायगढ़ थाने के बब्बर शेर रहते. तो आप ट्रैकर की बॉल इस बार ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड बॉल का इशारा, और इस ओवर में ये चौथी गेंद वाइड आती हुई. सपने देखो और उन्हें पूरा करो, आंखों में उम्मीद के ख्वाब जरूर भरो, पर अपनी मंजिल खुद तय करना, बस इस बेदर्द दुनिया से मत डरना. वाइड की मदद से स्कोर पहुंचा है 22. ये दीजिए कितना बेहतरीन ड्रोन के दृश्य दिखाते हुए स्क्रीन के ऊपर हमारे प्राप्ति लाइव इनके जरिए. और चलिए इस बार भी अच्छी गेंद नजर आती हुई, कभी वाइड तो कभी यहाँ पर डॉट गेंद निकालने में कामयाब नजर आते हुए गेंदबाज आप देख सकते हैं. आकाश मात्रे वैसे गेंदबाज बेहतरीन है महागुरु, और यकीनन कहीं ना कहीं थोड़ी सी दिशा भटक रहे थे, और फिर उन्होंने ये अपने टीम के लिए वापसी करते हुए जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो मेरे ख्याल से 42 की जरूरत थी. लीडिंग एज 30 यार्ड सर्कल काफी क्लोज है, और जिसका फायदा जरूर मिलेगा वहां पर बल्लेबाज को. दूसरे का प्रयास कर रहे थे लेकिन वहां पर मना कर दिया जय भुईर ने, और सोपान पाटनकर उनके साथी बल्लेबाज. 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 23. जीतने के लिए 60 रनों का लक्ष्य है, यानी कि अभी भी बात करेंगे 37, माफ कीजिएगा 37 रनों की जरूरत है. इस बार ऑन साइड में खेला है, गैप बहुत बड़ी है, वाइडिश लॉन्ग ऑन, और लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर दूसरा रन पूरा, और इसी 2 रनों की मदद से दूसरे ओवर की भी समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन. जीतने के लिए 15 गेंदे
12 गेंदे और 35 रनों की तर जरूरत। इथे मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जाणार आहे. प्रथमतः मुरलीधर शेठ म्हात्रे साहेब खुटारी, शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व आहेत खुटारी गावतील. या दादा आपला सन्मानित केलं जाईल. सूर्यकांत दादा म्हात्रे आपण या. त्याचबरोबर संतोष मडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले आणि गोमाशेठ म्हात्रे खुटारी या चारही व्यक्तिमत्वांना इथे आम्ही आमंत्रित करतो. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर समाजसेवक दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपलं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन आपलं इथे स्वागत केलं जात आहे. मुरलीधर शेठ म्हात्रे साहेब खुटारी गावामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते त्या स्पर्धेमध्ये नेहमी त्यांचं आपण दमदार योगदान पाहतो आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मानित केला जात आहे. सूर्यकांत दादा आपण आणि गोमाशेठ म्हात्रे साहेब यांचा एकत्रित इथे सन्मान केला जाणार आहे. या सूर्यकांत दादांचा सन्मानित केला जाईल. क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व समाजात वावरत असताना विचारांचा भाषा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने आपल्या जीवनामध्ये जोपासलेला आहे अशा एका व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जात आहे. गोमाशेठ आपण आपला सन्मानित केला जाईल. तर याच दरम्यान आपण SS ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे साहेब, पंडित शेठ म्हात्रे साहेब, मंगेश शेठ म्हात्रे साहेब, मितेश कडू साहेब आणि अभि म्हात्रे साहेब खुटारी आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं या व्यासपीठावरती. तर सन्माननीय हरिभक्त पारायण श्री नाथा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला इथे स्वागत आहे. सन्माननीय गोमाशेठ म्हात्रे साहेब खुटारी यांचं मायेची उबदार शाली सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. SS ट्रान्सपोर्टचे ओनर संदीप शेठ म्हात्रे खुटारी दादा या. संदीप दादा आपला यथोचित सन्मानित केला जाणार आहे. संदीप दादांचा यथोचित सन्मानित केला जाईल. निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आपण सामन्याकडे इथे बोलणार आहोत. आज मान्यवरांचा सन्मानही होईल. यदा कदाचित प्रेक्षकांना आम्ही इथे निश्चित स्वरूपात सूचना खऱ्या अर्थाने आपल्या निदर्शनात आणलेलं आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी खऱ्या अर्थाने 15 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवतींना तळोजा मजकूर ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आमच्या सौभाग्यवती विजयाताई संतोष शेठ पाटील. आज त्यांचं सुद्धा काही क्षणात आगमन होईल. संतोष दादांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस असल्यामुळे खऱ्या अर्थाने आज मान्यवरांचा इथे जल्लोषमध्ये स्वागत सुद्धा केलं. महागुरु कॉमेंट्री बॉक्स नुसतंच विजयताई नाही की विजयश्री खऱ्या अर्थाने विजयाची माल त्यांच्या गाल्यामध्ये पडली आणि सरपंच होण्याचं सौभाग्य खऱ्या अर्थाने त्यांना लाभलं. त्याचे विजयश्री ताई संतोष शेठ पाटिल आज या स्पर्धेचे आमचे जनक दीपक शेठ पाटिल श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर चलते मैदान की तरफ बोलो तैयार के नजदीक खिलाड़ी मौजूद है और इसी के साथ आते ही विशाल ने दिलाई ये सफलता श्री चैतन्य 11 खुटारी टीम की ओर से और विकेट नंबर जाएगा दूसरा बैक टू द डगआउट. विशाल मात्र निश्चित स्वरूपात मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आपण पाहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा दलवी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आणि स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर श्री संतोष शेठ पाटील आणि समाजसेवक दीपकदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. क्या बात है. शेठ ही गोंडस पदवी महागुरु करताना त्यांना जनतेने दिली आहे. दीपक शेठ पाटील आणि संतोष पाटील म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमटी या संत वचनाची साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील एवन जोडी काका पुतण्याची कालोख्या रातीची उगावती सकाळ आहे आणि साऱ्या जनतेचा हाच मायबापांचा श्रावण बाल आहे. आणि आज पाहू शकाल या स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार योगदान आज तलोजा मजकूर संपूर्ण गजबजलाय. आज भाग्याचा दिवस 10 आज जानेवारी तुम्ही पाहताय नवीन वर्षामध्ये जे आज 51व्या वयामध्ये करायचं जे पदार्पण केलं आणि अर्धशतक ज्यांनी गाठलं की आपण शतायुष्य व्हावं हीच तुम्हाला करायचं वाढदिवस शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण त्यांच्यावरती असणारे हे प्रेम आज सकाळच्या सत्रामध्ये अल्लोट प्रेक्षकांची गर्दी तो जीतने के लिए अभी भी बात करेंगे. मैच अंतिम गेंदे 11 गेंदे 35 की जरूरत. बोलो तैयार. तो लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल किया था कैच हिट के लिए जरूर गेंद थे खुद गेंदबाज वहां पर विशाल लेकिन इतना आसान नहीं होता कभी कभी अपने फॉलो थ्रू में कैच पकड़ना. पिछले साल का कुछ इतिहास अगर दोहरा कर देखेंगे ना दोस्तों तो मेरे ख्याल से इसी टीम ने आमदार चषक कोपरोली 12-12 आमदार चषक रोशन शेठ पाटिल जिनके टूर्नामेंट में बाइक लेकर गई थे अपने घर के ऊपर ड्रोन का और इसी मैदान के ऊपर शायद एक ही दिन वही दिन था वो. क्या बात है. वही खुटारी टीम आज बिल्कुल इसी मैदान के ऊपर एक बाइक दोनों आमदार ट्रॉफी में बाइक खुटारी टीम ने एक ही दिन में अपने घर पर लेकर गई थी. इतनी ताकत है ड्रोन के सहायता से इस क्रीडांगन का पूरी तरीके से बर्ड आई व्यू जो आपको दिखाया जा रहा है वर्तुलाकार यहां पर पूरा ये क्रीडांगन. तो कैच हिट की मांग मौका था वहां पर डायरेक्ट हिट. जी हां सागर को लौटना पड़ेगा. बाएं हाथ के बल्लेबाज जो खतरनाक साबित हो सकते थे लेकिन उनको ही रन आउट किया. बैट्समैन आउट.
आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सर्व खेळाडूंना सूचित करण्यात आलेलं आहे सुपर 8 मध्ये जे संघ दाखल झालेले आहेत मालिकावीरसाठी बघा 2 इथे 2 व्हीलर्स बाईक आहेत एका बाईकचे पुरस्कर्ते आहेत आमचे इरफान बाई आहेत एका बाजूला विवेक शेठ केनी यांच्या माध्यमातून ए आणि बी सी आणि डी खऱ्या अर्थाने या 2 गटांसाठी 2 व्हीलर 2 बाईक आहेत परंतु त्यासाठी आम्ही ती सूचना करतो उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल पर्यंत आपण ज्या धावा आपल्या नावावर आहेत किंवा विकेट्स त्या मात्र काउंट केल्या जाणार आहेत आणि सेमीफायनल नंतर खऱ्या अर्थाने जे 4 संघ निश्चित स्वरूपात सेमीफायनलच्या पुढील लढतीमध्ये जे दाखल होतील त्यावेळेस तुम्ही कितीतरी धावांची खऱ्या अर्थाने मजल मारली त्या धावा मात्र विकेट मात्र काउंट केल्या जाणार नाहीये मर्यादा असणार आहे फक्त उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल दिनेश शेलार नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए बॉलर तैयार हाफ ट्रैकर की बॉल बैक टू बैक 2 विकेट मैदान से बाहर शिवरायांचं संगीत आपण ऐकताय मित्रांनो ज्या खऱ्या अर्थानं शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून देखील या स्पर्धेला सुरुवात झाली तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट लोकनेते माजी खासदार या ठिकाणी दीपा पाटील साहेबांना देखील आपण त्रिवार अभिवादन करू या स्पर्धेच्या वतीनं महागुरु छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठं पद आपल्याला दिलंय तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला दिलाय तो म्हणजे शिवरायांचा मावला न राष्ट्रपती न उपराष्ट्रपति हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है वो है राजे शिव छत्रपति आणि त्यांचं संगीत आपण ऐकलं तो आगे आकर खेलने का प्रयास लवली ओवर कमाल की यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई कुटारी की बात करेंगे तो हमारे फॉर्च्यून इवेंट के सर्वा राजेंद्र दादा मात्रे कृष्णा होंगे और साथ ही साथ हमारे गोल्डन मैन समाज सुधारक अनिकेत भाई आपका भी हम स्वागत करेंगे आती हुई क्योंकि जब महागुरु ये शाम को जाएंगे ना घर पे तो वो जरूर अपने बीवी को बोलेंगे पानी गर्म करके रखो क्योंकि दिन भर मैं थकता हूँ नाचता हूँ और ये पूरी तरीके से थकान महसूस नहीं हो रही है पार्किंग तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या चहू बाजूनं आज अल्लोट प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल आणि हेच तर प्रेम आहे मित्रांनो संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील वरती 6 बॉल आणि 28 धावींची गरज 32 धावा धावफलकावरती जसं नव्या नवरीला सजवावं ना तसं हे मैदान सजवलं गेलं आणि हे व्यासपीठ सजवलं गेलं आणि आज या व्यासपीठावरती आमचे तमाम या ठिकाणी पाहुणे देखील वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतात या चाहता वर्ग आहे या स्पर्धेचा आणि या एवन जोडीचा 6 गेंदे 28 रनों की जरूरत जतीन आमचे स्कोरर या ठिकाणी पाहू शकाल जे आम्हाला सरपंच चषकामध्ये देखील दमदार कामगिरी करताना बुर्दुलच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे हरिभक्त परायण श्री नाथा पाटील जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविता परोपकारी करताने की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती खऱ्या अर्थाने एकमेका निश्चित स्वरूपात असे वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण यांच्या शुभ हस्ते इथे आमच्या संतोष दादांना वाढदिवसानिमित्ताने दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत आणि वारकरी संप्रदाय म्हटलं ना की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे ओ टू कमेंट्री बॉक्स 6 गेंदे और 28 रनों की आवश्यकता है जब तक मैदान के अंदर जय भोई रहे तब तक यहाँ पर करंजाड़ा 11 टीम को मैच अभी भी जिंदा है और पहली गेंद जड़ में डालने का प्रयास ऑन साइड में मोड़ दिया है काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को रोकेंगे दूसरे की कोशिश वहां पर कर रहे थे और चलिए दूसरे की कोशिश में बैट्समैन होंगे आउट पावरफुल सरपंच संतोष पाटील क्या बात आहे महागुरु होऊ द्या खर्च आहेत आपल्या आज सरपंच करणाच वाढदिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं जल्लोष आहे संपूर्ण या क्रिकेट रसिकांचा ना निश्चित स्वरूपात जल्लोष आहे तलोजा मजकूर गावाचा
कारण आज वाढदिवस आहे संतोष पाटील सारख्या एक उदार मनाच्या भावाचा. क्या बात आहे. कालुक्या रात्रीची उगवती सकाळ आहे. साऱ्या मायबापांचा हा श्रावण बाल आहे आणि प्रत्येकाच्या जातीचा आवाज जनाजनांचा राजा आहे मनाचा, मित्रांचा मित्र दिलदार आणि कार्य ज्यांचे दमदार असे आमचे या ठिकाणी दमदार सरपंच. आणि स्क्रीनवरती संतोष शेठ पाटील आणि या ठिकाणी दीपक शेठ पाटील एवन जोडी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहताय. मगाशी उल्लेख केला नुसतं अंगावरती सोनं नाही, सोन्यासारखं मन देखील त्यांचं आहे की तुम्हाला माहिती 80,000 तोला जरी सोनं असला तितकीच त्यांची दानशूर दाता आम्ही पाहतो. विकेट करने का प्रयास दूर से गेम के नीचे और ये कैच ड्रॉप. चलिए क्या छूटा है वहां पर. मंडप डेकोरेटर यांना विनंती असेल की आपण जरा स्टेजची संपर्क साधा. अगदी जबरदस्त मंडप डेकोरेटर देखील तुम्ही पाहू शकाल. आल्या आल्या प्रत्येक पाहुणा देखील तितकाच खुश होईल कारण हे पाहिलेलं स्वप्न आमदार चषक 2025 ज्यांना चौथ्यांदा विधानसभेवर करताना आमदार होण्याचे सौभाग्य लाभलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे विकासाचे महापर्व फॅक्टरी कामदार एकच वादा आमचा प्रशांत दादा आणि त्यांची उपस्थिती आज तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौभाग्यताई सुलभाताई गायकवाड यांना देखील तुम्हाला सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांना देखील तुम्ही पाहू शकाल. अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर साहेबांना देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. असे भरपूर मान्यवर तुम्हाला या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि हेच तर प्रेम आहे मित्रांनो. आणि आज त्यांच्या प्रेमापोटी ही तमाम व्यासपीठावर मंडळी पाहताय. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है. डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक एक ही रन वहां पर मिलेगा. मुकाबला पूरी तरीके से यहां पर श्री चैतन्येश्वर 11 कुटारी टीम के हाथों में खुला नजर आता हुआ क्योंकि बची हुई गेंदें हैं अब 3 और 3 गेंदों में चाहिए 24 रन. ये लीजिए स्वागत कक्ष श्री कृष्ण क्रिकेट क्लब तलोज से मजकूर आमदार ट्रॉफी का ये मंच संगीत कक्ष और पूरी तरीके से हमारे ये मेहमानों का कक्ष आपको नजर आता हुआ. पिछले साल का इतिहास, पिछले 3 साल पहले का इतिहास बरकरार रखना चाहती है श्री चैतन्येश्वर 11 कुटारी टीम. और चलिए आप 2 गेंदें और जीतने के लिए चाहिए 24 रनों की आवश्यकता. बहुत बड़े अंतर मार्जिन से है. चलिए यहाँ पर फॉलिंग स्वीप खेलने का प्रयास, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से गेंद को निकाला. 4 रन. तर इथे मंडप डेकोरेशनचे मालक जगन्नाथ दाडावकर बाबांच्या आपण स्टेजशी संपर्क साधायचे बघा. स्वतः आपले ऑर्गनायझर संतोषदादा पाटील आणि समाजसेवक दीपक दादा पाटील तुम्हाला इन्व्हाइट करतात. यावं आपण लगेचच ताबडतोब तुम्हाला स्टेजवर येणं गरजेचं आहे. पाठीमागे बघा बॅक साईडला लगेचच आपण संपर्क साधायचे आहे. तर इथे चौकाराला शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. समसमत्या बाईक, समसमत्या ट्रॉफ्या, सायकल तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. और इस बार चलिए शॉट अच्छा खेला है, गॅप में है, चौकार जरूर मिळेल परंतु वेळ गेली, सत्ता गेली आणि उशिरा सुचलेलं हे शानपण. परंतु मात्र या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल. कदाचित पहिले अगोदर फटके मारले असते तर या मॅच मध्ये तुम्ही शिरकाव केला असता. हार्डलक सनीभाई, सुपर 8च्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं आपला संघ पराभूत झाला परंतु पुढच्या वाटचाल तुम्हाला शुभेच्छा असतील. तर थँक्स.